उन्हाळा आला म्हणजे सोबतच घेऊन येतो कैरी. कैरी आणि ऊन यांचं एक वेगळंच असं नातं आहे. कैरी शरीराला थंड देते, सोबतच चवीला आंबट गोड लागते, तर खूप टेस्टसुद्धा देते. तर ह्या कैरीपासून सर्वजण वेगवेगळ्या असं रेसिपी बनवत असतात. तर आज मी देखील तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करत आहे. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे कैरीचं पन्हं. तर खूप जण उकडलेल्या कैरीपासून सुद्धा पन्हं बनवतात, पण मी हे जे पन्हं बनवत आहे ते आपण किसूनसुद्धा बनवू शकतात किंवा आपण मिक्सरमधून बारीक वाटूनसुद्धा हे पन्हं बनवू शकतात. यासाठी आपण कैऱ्या घ्यायच्या, त्या छान अशा त्याची साल काढून घ्यायची, नंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं, सोबतच साखर वगैरेसुद्धा वाटून घ्यायची आणि त्यानंतर छान थंड थंड पाणी घ्यायचं. त्यामध्ये 1 चम्मचभर हे जे आपण वाटलेलं वाटण आहे ते मिक्स करायचं आणि छान असं आपलं हे पन्हं तयार होत असते. यामध्येच आपल्याला जर आवडत असेल तर आपण मिरेपूड किंवा मीठ वगैरे हे सुद्धा ॲड करू शकतात. हे ऑप्शनल आहेत, पण हे पन्हं जे आहे ना खरंच खूप टेस्टी असतं आणि याला स्टोअरसुद्धा करू शकतो आपण. 2 ते 4 दिवस हे पन्हं आपण सहज प्रकारे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. असं हे कैरीचं पन्हं झटपट तयार होतं, सोबतच टेस्टसुद्धा वाढवते आणि थंडावासुद्धा देत असते शरीराला.